गुड आफ्टरनून डिअर स्टुडंट्स. हे ऑनलाईन लेक्चर्स गेले 3-4 दिवस झाले सुरू झालेले आहेत. ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं कांबळे सरांचं, त्यानंतर कोळे सरांचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आणि काल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं यशू पाटील सरांचं लेक्चर तुमचं झालेलं आहे. तुमचं सर्वांचं प्रथमतः PUP महाविद्यालय कवठेमंकाळच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटतर्फे मी सहर्ष स्वागत करतो. आपण आज फिजिकल केमिस्ट्री सुरू करणार आहोत. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकूण तुम्हाला एकंदरीत काय अभ्यास करायचा आहे एक्झामच्या दृष्टीनं आणि तुमच्या भविष्यात तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहात त्या दृष्टीनं सुद्धा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर फिजिकल केमिस्ट्री पेपर नंबर 11 आहे. तुमचा अभ्यासक्रम याच वर्षी चेंज झालेला आहे, परंतु जो काही तुमचा पॅटर्न आहे, ठीक आहे, क्वेश्चनचा पॅटर्न आहे तो फक्त बदललेला. अभ्यासक्रम बदलला आहे, त्याचबरोबर जो क्वेश्चनचा पॅटर्न आहे तो बदललेला आहे. एकूण तुम्हाला अगोदर 8 मार्कचे MCQ असायचे, त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन असायचे आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चन असायचे, बरोबर आहे. तर त्यामध्ये बदल झालेला आहे. जसं तुम्हाला SYला ज्याप्रमाणे बदल झालेला होता, SY प्रमाणेच आहे. 4 मार्क्स 1 आन्सर क्वेश्चन असतील, 4 मार्क्ससाठी MCQ टाईप क्वेश्चन्स असतील, त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन असतील जे की तुम्ही 2 सॉल्व करायचे आहेत 20 मार्क्ससाठी आणि 3 सॉल्व करायचे आहेत शॉर्ट आन्सर क्वेश्चन 4 मार्क्स. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं एकंदरीत जे काही परीक्षेच्या दृष्टीनं तुमचं जे असणार आहे ते तुमचा पेपरचा पॅटर्न असणार आहे. त्या दृष्टीनं सुरुवातीपासूनच आपण आता तयारीला लागायचं आहे. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तसं जर बघायला गेलं तर फिजिकल केमिस्ट्री इज नॉट इझी, ठीक आहे. परंतु जर लक्ष दिलं आणि व्यवस्थित अभ्यास केला तर फिजिकल केमिस्ट्री अतिशय सोपी आहे कंपेअरिंग विथ अदर पार्ट्स ऑफ केमिस्ट्री. तर आज आपण फिजिकल केमिस्ट्री जो तुमचा पेपर नंबर 11 आहे तो आपण आज सुरू करणार आहोत. सो इन फिजिकल केमिस्ट्री वी हैव टू सी ए 5 चॅप्टर्स. फर्स्ट वन दॅट वॉज क्वांटम मेकॅनिक्स. आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला क्वांटम केमिस्ट्री शिकायचं आहे, ठीक आहे. जे की तुम्ही जवळपास तुमचं SYला बऱ्यापैकी फिजिक्स विषयामध्ये क्वांटमचे तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट आणि सगळं झालेलं आहे, ऑपरेटर्स वगैरे, ठीक आहे. क्वांटम केमिस्ट्री आपण शिकणार आहोत पहिल्या. त्यानंतर तुमचा जो सेकंड चॅप्टर आहे स्पेक्ट्रोस्कोपी, ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपीत आपण काय बघणार आहोत तर स्पेक्ट्रोस्कोपीत वी हॅव टू स्टडी ए रेडिएशन्स, वेरियस टाईप ऑफ रेडिएशन्स, म्हणजे जे की अल्ट्राव्हायोलेट असतील, त्यानंतर व्हिजिबल असतील, NMR असेल आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी जे काय आहे फंक्शन्स, म्हणजे एनर्जी लेवलनुसार ज्या प्रमाणचे जे काही मॉलिक्युल्समध्ये बदल होतात, मॉलिक्युल्सच्या एनर्जीत बदल होतात आणि त्या रेडिएशनच्या एनर्जीमुळे मॉलिक्युलमध्ये काही चेंज होतात हे एकंदरीत आपण स्पेक्ट्रोस्कोपी शिकणार आहोत. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे फोटोकेमिस्ट्री. आता फोटोकेमिस्ट्रीत काय आहे तर फोटोकेमिस्ट्रीत सुद्धा रेडिएशन्समुळे होणारे केमिकल बदल याबद्दल शिकणार आहोत. मग त्यांच्यात नेमकं प्रिन्सिपल काय आहे किंवा हे आपण फोटोकेमिस्ट्री शिकणार आहोत, म्हणजे नेमकं बदल काय होतं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे सोल्युशन्स. ओके, सोल्युशन्समध्ये आपण वेरियस टाइप्स ऑफ सोल्युशन बघणार आहोत. तुमचं होमोजेनियस हेटेरोजेनियस सोल्युशन्स हे जे तुम्हाला अगदी 11वी-12वी पासून सुरू झालेलं आहे, त्यांच्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यात काय नेमका बदल काय असतो हे इन डिटेल सोल्युशन मध्ये शिकणार आहोत. आणि लास्ट वन दॅट वॉज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, इट इज अन EMF. फिजिकलचे तुम्ही प्रॅक्टिकल मागल्या वेळेस केलेले आहे, बरोबर. EMF मध्ये आपण सर्व प्रकारचे सेल्फ रिप्रेझेंटेशन जे काही तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पोटॅन्शियोमीटर मध्ये करत होता त्या पोटॅन्शियोमीटर मध्ये जर आपण बघितलं तर सेल्फ रिप्रेझेंटेशन असायचे. इन डिटेल आपण सेल्फ रिप्रेझेंटेशन डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स आणि ऑल्सो ए सॉलिड लिक्विड जर असेल, मेटल आणि सोल्युशन, मेटल जर सोल्युशन मध्ये डील केलेलं असेल आणि तर मेटल सोल्युशनचा सुद्धा आपण या ठिकाणी सेल रिप्रेझेंटेशन त्याचबरोबर त्यांचा असणार EMF कसा काढायचा ते इन डिटेल शिकणार आहोत. आता मग यातलं बऱ्यापैकी सगळं मॅथमॅटिकल आहे. क्वांटम केमिस्ट्री, स्पेक्ट्रोस्कोपी आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे सगळं जवळपास मॅथमॅटिकली आहे आणि फक्त दोन जे सोल्युशन आणि फोटोकेमिस्ट्री हे आपण थोडाफार थेरॉटिकल पार्ट या ठिकाणी घेतो. तर आपण
जो काही थेरॉटिकल पार्ट आहे त्यापासून सुरुवात करू, कारण मॅथमॅटिकल पार्ट जो आहे तो डायरेक्टली तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती जरा शिकवले की बरं असतं. तर आपण थेरॉटिकल पार्टपासून सुरुवात करू. तर टुडे वी स्टार्ट विथ ए फोटोकेमिस्ट्री. आता फोटोकेमिस्ट्री इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल ॲज जे कोणी पुढे MSc ला ॲडमिशन घ्या. आता तुम्ही बऱ्यापैकी सगळेजण केमिस्ट्री मिळाला आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही स्कॉलर आहात. तर मग जे कोणी पुढे MSc करेल किंवा पुढे जे काही शिकाल तर प्रत्येक ठिकाणी फोटोकेमिस्ट्री आहे. MSc फर्स्ट इयरला कंपल्सरी फोटोकेमिस्ट्री चॅप्टर आहे आणि सेकंड इयरला कोणताही विषय घ्या, तुमचा सिलेक्शन जे असेल ते कोणत्याही विषयातनं तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करा, काहीतरी ते फिजिकल असेल, ऑर्गॅनिक असेल व ॲनालिटिकल असेल. तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीला याचे 2 चॅप्टर आहेत फोटोकेमिस्ट्रीवरती सेकंड इयर. ओके. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला फोटो केमिस्ट्रीचं एक पूर्ण पेपर आहे, फोटो आणि पेरिसायक्लिक रिएक्शन. ठीक आहे. आणि फिजिकलला सुद्धा एक पेपर आहे फोटो केमिस्ट्री, फक्त फोटो केमिस्ट्री आहे. त्यामुळं पुढच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा आणि आत्ता तुमच्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा फोटो केमिस्ट्री हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि अतिशय सोपा आहे. जर लक्ष दिलं तर खूप सोपा चॅप्टर आहे मार्किंगच्या दृष्टीने किंवा मार्किंग होण्याच्या दृष्टीने. ठीक आहे. तर फोटो केमिस्ट्रीला आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, त्यानंतर लॉज ऑफ फोटो केमिस्ट्री. फोटो केमिस्ट्रीचे 4 लॉज आहेत. फर्स्ट लॉ ऑफ फोटो केमिस्ट्री, सेकंड लॉ ऑफ फोटो केमिस्ट्री, बेअर-लॅम्बर्ट्स लॉ आणि लॅम्बर्ट्स. हे जे काही 4 लॉ आहेत ते 4 लॉ आपण शिकणार आहे. बेअर-लॅम्बर्ट्स आणि लॅम्बर्ट्स लॉ यापूर्वी सुद्धा तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्ट ऑन क्वांटम इव्हेंट. क्वांटम इव्हेंट बद्दल आपण शिकणार आहोत, फॅक्टर्स आणि कोणते फॅक्टर्स क्वांटम इव्हेंटवर अफेक्ट करतात. त्यानंतर आहे फोटो सेन्सिटायझर रिएक्शन्स आहेत, 3-4 प्रकारच्या रिएक्शन आहेत जे आपण शिकणार आहोत. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ फोटोकेमिकल रिएक्शन्स. एक्झाम्पल्स आपण फोटोकेमिकल रिएक्शनचे बघणार आहोत. जॉबनेस्की डायग्राम आहे, फोटोकेमिकल प्रोसेसेस आहेत आणि जॉबनेस्की डायग्राम. यातला सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे जॉबनेस्की डायग्राम. तो हे आपण बघणार आहोत. फ्लोरोसन्स अँड फॉस्फरसन्स, केमिल्युमिनेसन्स, इलेक्ट्रोल्युमिनेसन्स आणि लास्ट वन आहे बायोल्युमिनेसन्स. जो बायोल्युमिनेसन्स आहे हा नवीन ॲडिशन आहे बायोल्युमिनेसन्स. ठीक आहे. हे आपण एकंदरीत सर्व पार्ट फोटोकेमिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत. तर वी हॅव टू स्टार्ट ए फोटोकेमिस्ट्री. नाव आता मग फोटोकेमिस्ट्री म्हणजे काय? तर फोटोकेमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स केमिस्ट्री or science or chemistry in which we have to study a when material is exposing on a light radiations, okay, and changes in that particular material. ज्यावेळेस आपण लाईट रेडिएशन एखाद्या मटेरियलवरती पाडू किंवा एखादं मटेरियल एक्सपोज करू लाईट रेडिएशन्समध्ये, तर त्या मटेरियलमध्ये जे काही चेंज होणार आहे ते चेंज जे आहे त्या चेंजचा स्टडी करणं. आता मग चेंज एखाद्या मटेरियलमध्ये चेंज होतात म्हणजेच आपण कशा स्टडी करतो तर मेकॅनिझम अँड रेट ऑफ अँड रिॲक्शन. चेंज होतो म्हणजे काय होतं? रिॲक्शन होते. ठीक आहे. तर मग आता फोटोकेमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच स्टडी ऑफ ए mechanism and rate of material which is exposing on a light radiations of 2000 astro minutes to 8000 astro minutes. Okay, 2000 to 8000 astro minutes is a range of a ultraviolet UV and visible region. Okay, that is a UV and visible region. आता UV or visible region मध्ये जे काही लाईट रेडिएशन्स असतात ते एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलवरती आपण जर एक्सपोज केलं किंवा एखादा मटेरियल एक्सपोज केला तर जे काही चेंजेस होतील त्या चेंजेसचा स्टडी आपण फोटोकेमिस्ट्रीमध्ये करणार आहोत. लक्षात. तर फोटोकेमिस्ट्री म्हणजे काय सांगितलं आता वन आन्सर जे क्वेश्चन आहे तुम्हाला व्हॉट इज फोटोकेमिस्ट्री और डेफिनेशन ऑफ फोटोकेमिस्ट्री विचारलं जाऊ शकते. तर काय सांगितलं? फोटोकेमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच द रेट अँड मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन्स टेकिंग प्लेस when this exposed on a light radiations of ultraviolet or visible region and that is त्याचा region किती आहे 2000 to 8000 astrometers. आता हे शिकवत असताना तुम्ही रनिंग नोट्स करत जा आणि ते परत तुमच्या स्टडीसाठी वापरा. ठीक आहे. आपण काय आता लिहून देऊ शकत नाही. ठीक आहे. जे काही शिकवत असताना जे काही तुम्हाला वाटेल इम्पॉर्टंट आहे त्याची रनिंग नोट्स करून घ्यायची. ठीक आहे. द रिॲक्शन विच आता मग आता फोटोकेमिस्ट्री म्हणजे आपण काय पाहिलं तर फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत. इथे झाले फोटोकेमिस्ट्री. फोटोकेमिस्ट्री म्हणजे काय?
लक्षात. Photochemistry is a branch of chemistry in which we have to study a rate and mechanism of a material which is exposing on a light radiations of 2000 to 8000 angstrom unit or in a ultraviolet UV visible, ultraviolet and visible or UV visible region. Okay, now when a reaction mixture is exposing on a light radiations and reaction is occurs or a change in that particular material to give a product is called and due to आता हे कशामुळे due to a light radiations it is called a photochemical reaction. ओके, photochemical reaction म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण एखादे रिएक्टिव्ह मिक्सचर हे एक्सपोज करू लाईटवर अल्ट्राव्हायोलेट और विजिबल रिजन मध्ये म्हणजे 2000 एंस्ट्रॉम मिनिट टू 8000 एंस्ट्रॉम मिनिट जे आहे त्या रेंज मधल्या लाईट रेडिएशन्स मध्ये ज्यावेळेस एखादं मिक्सचर आपण एक्सपोज करू तर त्यात जो काही केमिकल चेंज येईल आणि एक वेगळा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे, तो जो काही प्रोडक्ट मिळेल ही सगळी जी रिएक्शन होते ड्यू टू ए लाईट रेडिएशन इज कॉल्ड ए फोटोकेमिकल रिएक्शन. आता यूजिंग ए फोटोकेमिस्ट्री वी हैव टू कैरी आउट ए ऑल टाइप ऑफ रिएक्शंस लाइक ऑक्सीडेशन, रिडक्शन, पॉलीमराइजेशन as well as all types of other reactions are we have to occur by a photochemical process. In photochemistry other perspectives like gamma rays, x rays, proton, neutron, electrons, all these things are also including in a photochemistry. ह्या सुद्धा गोष्टी फोटोकेमिस्ट्रीत येतात आणि याचा आपण परत स्टडी करणार आहोत आणि तुम्ही अगोदर सुद्धा गॅमा रेज, एक्स रेज बद्दल स्टडी केलेला आहे. आता आपण फोटोकेमिस्ट्रीचा स्टडी करत असताना वी हॅव टू keep in mind that substance is absorbing a light radiations, okay, and get excited or get part in a get part in a reaction. ठीक आहे, मग जे काही सबस्टन्स लाईट रेडिएशन्स ऍब्सॉर्ब करतात त्यामुळे जे केमिकल चेंज होतात तेच फक्त फोटोकेमिस्ट्रीत येतात. लक्षात, मग किंवा फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये येतात. आता मग आपण पुढे काय बघणार आहोत तर फोटोकेमिकल रिएक्शन अँड ऑर्डिनरी रिएक्शन और थर्मल रिएक्शंस, डार्क रिएक्शंस यामध्ये काय फरक आहे किंवा डिस्टिंग्विश आहे. तर तुमचा जो शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे 4 मार्क्स साठी त्यात तुम्हाला हे डिस्टिंग्विश बिटवीन फोटोकेमिकल रिएक्शन अँड थर्मल रिएक्शन और डार्क रिएक्शन असं विचारलं जातं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता थर्मल और डार्क रिएक्शन विच आर ऑर्डिनरी रिएक्शंस. या ऑर्डिनरी रिएक्शंस मध्ये काय असतं तर thermal reactions or dark reactions are occurs in dark or absence of light. त्या लाईटच्या absence मध्ये किंवा डार्क मध्ये सुद्धा ऑकर होऊ शकतात, घडू शकतात. बट इन अदर हँड फोटोकेमिकल रिएक्शन्स डज नॉट ऑकर इन ए डार्क. आता हे का तर हे आपण सुरुवातीला सांगितलं डेफिनेशन मध्ये काय सांगितलं तर फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये रेडिएशन्स गरजेचे आहेत, लाईट रेडिएशन्स. त्यामुळे डार्क मध्ये फोटोकेमिकल रिएक्शन ऑकर होणं शक्य नाही. आता त्याचा पहिला डिफरन्स आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट इज अन इम्पॉर्टंट. ऍब्सॉर्प्शन झाल्याशिवाय रिएक्शन पुढे घडू शकत नाही कुठे फोटोकेमिकल रिएक्शन. बट इन थर्मल रिएक्शन ऍब्सॉर्प्शन और इव्हॅल्युएशन ऑफ एनर्जी और हीट. आपण थर्मल रिएक्शन बद्दल जर विचार केला तर हीटचं इव्हॅल्युएशन होऊ शकते किंवा ऍब्सॉर्प्शन होऊ शकते. मात्र in photochemical reaction there is only absorption of a light radiations. ओके, हे महत्त्वाचं आहे. आता इन जनरल आपण सर्व प्रकारचे रिएक्शन ज्या बघतो एक्सेप्टिंग ए रिएक्शन विच ऑकर्स ड्यू टू ए लाईट रेडिएशन्स. लाईट रेडिएशन्स सोडून ज्या इतर ऑकर्स लाईट रेडिएशन्स मुळे ज्या रिएक्शन घडतात ह्या रिएक्शन सोडून ज्या काही इतर सर्व रिएक्शन्स आहेत तर या सर्व रिएक्शन्स ह्या थर्मल रिएक्शन्स किंवा डार्क रिएक्शन मध्ये येतात. आता या रिएक्शन का घडतात याच्या अगोदर सुद्धा तुम्ही शिकलेला रिएक्शन्स का घडतात त्या ड्यू टू ए एनर्जी और द मॉलिक्यूल्स आर एक्साइट्स. ओके, एक्साइट झालेले मॉलिक्यूल काय असतात तुम्ही अगोदर हे सर्व शिकलेला. एक्साइट झालेला मॉलिक्यूल का कसा असतो एक्साइटेड स्टेटला जर मॉलिक्यूल असेल तर तो
रिॲक्ट होतो, लगेच रिॲक्ट होतो. तर मग आता ज्यावेळेस मॉलिक्यूल आपल्याला ग्राउंड स्टेटनं एक्साइटेड स्टेटकडे न्यायचं किंवा एक्साइट करायचं आहे का मॉलिक्यूल रिॲक्शन स्टार्ट करायचं आहे, तर रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते. ओके, दॅट एनर्जी इज कॉल्ड, आपण काय म्हणतो त्या एनर्जीला एक्साइटेशन. ठीक आहे. आता जी काही एक्साइटेशन एनर्जी लागते इन थर्मल रिॲक्शन किंवा इन फोटोकेमिकल, जी काही एखादी रिॲक्शन करत असताना मॉलिक्यूलला एक्साइट होण्यासाठी एक्साइटेड एनर्जी लागते. ही एक्साइटेड एनर्जी इन थर्मल रिॲक्शन और डार्क रिॲक्शन इट इज गिवन बाय ए आयदर कोलिजन ऑफ एन मॉलिक्यूल्सच्या कोलिजनमुळे होते, और टेम्परेचर और युजिंग ए सुटेबल कॅटलिस्ट. ओके, आता कॅटलिस्ट वापरल्यामुळे किंवा टेम्परेचरमुळे किंवा कोलिजन ऑफ मॉलिक्यूल या तीन घटकांमुळे थर्मल रिॲक्शन किंवा डार्क रिॲक्शन जे आहे त्यामध्ये मॉलिक्यूल एक्साइट होतात आणि दे गेट पार्ट्स इन ए रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन. ओके, बट इन फोटोकेमिस्ट्री देयर इज अ डिफरन्स. आता मग तो डिफरन्स कोणता आहे, तर तो डिफरन्स म्हणजे इन फोटोकेमिकल रिॲक्शन द molecules are excited due to a absorbing radiations. Okay, molecules are excited due to a absorbance of radiations, and light radiations absorb केल्यामुळे ते molecule काय करतात, त्यांना एक्साइटेशन एनर्जी मिळते आणि that is called a energy of activation आपण जे म्हणतो. ठीक आहे, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जे असते, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन, तर एनर्जी मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू ॲक्टिवेट ए मॉलिक्यूल इन टू गेट पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन, इट इज एन एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. आणि मग आता एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन थर्मल किंवा डार्क रिॲक्शन मध्ये जे आता आपण पाहिले, थर्मल किंवा डार्क रिॲक्शन मध्ये इट इज ड्यू टू ए आयदर टेम्परेचर, कोलिजन ऑफ मॉलिक्यूल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट होतो. कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर कोलिजन ऑफ मॉलिक्यूल काय असेल, जास्त असेल. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर और युजिंग ए सुटेबल कॅटलिस्ट ह्या तीन मार्गाने मिळते. त्या उलट आपण ज्यावेळेस फोटोकेमिकल रिॲक्शनचा विचार करू तर फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये इट इज ड्यू टू ए, कशामुळे असतं, इट इज ड्यू टू ए ॲब्सॉर्बिंग ए लाईट रेडिएशन्स. ओके, मग लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय, आता आपण तुम्ही मागच्या वर्षी एसवायला फिजिक्स मध्ये शिकलेला लाईट रेडिएशन आहे, लाईट वेव्ह आहे, इट कंटेन्स ए काय असतं, एनर्जी ऑफ पॅकेट्स, जे आपण शिकलेलो आहोत एसवायला फिजिक्स मध्ये. एनर्जी ऑफ पॅकेट्स, क्वांटम ऑफ एनर्जी जे असतं. ठीक आहे, एनर्जी ऑफ पॅकेट्स जे असतात प्रत्येक क्वांटामध्ये. ठीक आहे, त्या क्वांटामधले जी एनर्जी आहे ती एनर्जी ॲब्सॉर्ब करतात ते मॉलिक्यूल अँड गेट्स एक्साइटेड. ओके, आणि ड्यू टू दिस एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन needed to this reaction is provided. ओके, तर अशा पद्धतीनं फोटोकेमिकल रिॲक्शन अँड थर्मल रिॲक्शन मध्ये एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन निर्माण होते. म्हणजे जे काही थर्मल रिॲक्शन मध्ये आहे ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कोलिजन ऑफ मॉलिक्यूल्स. ओके, टेम्परेचर आणि थर्ड वन इज अन कॅटलिस्ट, हे घटक येतात. आणि फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये थर्मल किंवा जे थर्मल रिॲक्शनच्या उलट जे असतात फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये काय येतं, लाईट रेडिएशन्समुळे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन या मॉलिक्यूलना मिळते. त्यानंतर आपण जे बघणार आहोत तर डार्क मॉलिक्यूल्स, डार्क किंवा थर्मल रिॲक्शन मध्ये काय असते तर रिॲक्शन ऑकर्स इन अ प्रेझेन्स ऑफ लाईट एज वेल एज डार्क. हे आपण आधी सांगितलेलं आहे, प्रेझेन्स ऑफ लाईट इज द प्रायमरी रिक्वायरमेंट. म्हणजे जर रेडिएशन्सच नसतील, लाईट रेडिएशन्सच नसतील तर फोटोकेमिकल रिॲक्शन घडूच शकत नाही. तर लाईट रेडिएशन्स आर द प्रायमरी रिक्वायरमेंट फॉर फोटोकेमिकल रिॲक्शन. आणि ज्या काही थर्मल और डार्क रिॲक्शन्स आहेत त्या लाईटच्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा घडू शकतात किंवा लाईट अब्सेंट असेल किंवा डार्कनेस असेल तिथे घडतात. देम हॅज अ व्हेरी स्मॉल टेम्परेचर हॅज ए व्हेरी स्मॉल इफेक्ट असं पाहिजे ते. सॉरी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. तर टेम्परेचर हॅज ए व्हेरी स्मॉल इफेक्ट. आता जर रेडिएशनमुळे चेंज होत असेल तर टेम्परेचरचा इफेक्ट काय पडणार नाही, ही गोष्ट म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे. सो द टेम्परेचर हॅज ए व्हेरी स्मॉल इफेक्ट इन ए फोटोकेमिकल रिॲक्शन. इन अदर हँड टेम्परेचर हॅज ए लार्ज इफेक्ट. म्हणजे जसं टेम्परेचर व्हेरी होईल तसं ह्या केमिकल थर्मल रिॲक्शनचा किंवा डार्क रिॲक्शनचा रेट हा काय असतो, व्हेरी होतो. जसं आपण टेम्परेचर व्हेरी करू तसा थर्मल रिॲक्शनचा जो रेट आहे तो व्हेरिएबल असणार आहे. तर मग इट डिपेंड्स ऑन ए टेम्परेचर. आता
इथं जे आपण डेल्टा जी फ्री एनर्जी बद्दल बघणार आहोत. डेल्टा जी आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह अँड डेल्टा जी इज ए निगेटिव्ह. थर्मल रिएक्शन मध्ये निगेटिव्ह असतं. आता हे का निगेटिव्ह असतं? क्यू दॅट इज ओनली ॲब्सॉर्ब्स ए एनर्जी रेडिएशन. ओके, इथे ॲब्सॉर्ब्स ए एनर्जी रेडिएशन आपण जे आहे ते फोटोकेमिकल रिएक्शन दे आर ओनली ॲब्सॉर्बिंग एनर्जी रेडिएशन. दे नॉट इमिट they do not emit a radiations or they do not emit a energy, so there is a free energy change is either positive or negative. But in case of thermal reaction, the high energy is absorbed and remaining energy is evolving throughout the system. Therefore it is the free energy change is a negative. Okay, so delta G is either positive or negative in photochemical reaction, and other hand thermal reaction delta G is only negative. Okay, then photochemical reaction are highly selective reactions. Okay, the photochemical reactions are highly selective reactions and thermal reactions are not selective. They are not selective reactions. म्हणजे photochemical reaction ज्या आहेत त्या सिलेक्टिव्ह आहेत, पण thermal reactions ह्या सिलेक्टिव्ह नाही, नॉट सिलेक्टिव्ह आहे. ठीक आहे, तर आपण काय काय बघितलंय. आता यावरती 4 मार्क्सचा जो शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे त्यामध्ये नक्की विचारला जातो प्रश्न. त्यामुळं हे तुम्ही परत फ्रीज करा आणि हे सगळं लिहून नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तर आपण काय काय बघितलं. ॲब्सॉर्प्शन होतं त्याच्यात फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये द रिएक्शन इन्व्हॉल्व्स ए ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशन असं म्हणायचं. ॲब्सॉर्प्शन आहे ते द रिएक्शन इन्व्हॉल्व्स ए absorption of light radiations. Because the reaction involves a absorption as well as evolution of energy. Okay, heat energy असेल किंवा कोणत्याही प्रकारची एनर्जी असेल. ठीक आहे, then presence of light is a primary requirement. जे आपण आहे फोटोकेमिकल सी आहे फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये presence of light is a primary requirement. Okay, and thermal reaction मध्ये thermal reactions are occurs in presence of light as well as in dark. Okay, as well as dark म्हणजे त्या अंधारातही घडू शकतात आणि लाईटच्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा घडू शकतात. देन टेम्परेचर, इथे टेम्परेचर आहे. ओके, टेम्परेचर हॅज व्हेरी स्मॉल इफेक्ट अँड टेम्परेचर हॅज सिग्निफिकंट इफेक्ट. ओके, टेम्परेचर जो काही फोटोकेमिकल रिएक्शन्स आहेत त्या टेम्परेचरचा इफेक्ट जो आहे तो व्हेरी स्मॉल असतो. अँड in other hand thermal reaction temperature has significant effect. Then free energy change is either positive or negative in photochemical reaction, and in thermal reaction free energy change is always negative. Okay, remember this thing. And photochemical reactions are highly selective reactions, thermal reactions are non selective reactions. Okay, अशा प्रकारचा डिफरन्स जो आहे त्यावरती क्वेश्चन असतो. त्यामुळं व्यवस्थित तयारी करा. ठीक आहे, आणि याच्या खाली अजून एक पॉईंटची ॲडिशन तुम्ही करू शकता. याच्या खाली जेव्हा फोटोकेमिकल रिएक्शन्स आहेत तिथं फोटोकेमिकल रिएक्शन द्यायची आहे कोणतीही, म्हणजे जे ॲरोवरती एचन्यू असतं. आपण बऱ्यापैकी त्यातल्या रिएक्शन शिकलेलो आहोत. तर ॲरोवरती एचन्यू असणारी एखादी रिएक्शन इथं घालू शकता फॉर एक्झाम्पल म्हणून, आणि तिथं घ्या ॲडिशन करा. आणि थर्मल रिएक्शन मध्ये कोणती आपली जनरल रिएक्शन ज्या थर्मल रिएक्शन असेल. आता थर्मल रिएक्शन मध्ये ॲरोवरती ज्यावेळेस आपण हिटचं चिन्ह दाखवतो. ठीक आहे, ते कोणतीही जनरल रिएक्शन द्या आणि तिथं ज्या रिएक्शन मध्ये ॲरोवरती हे चिन्ह असेल अशी रिएक्शन तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट पॉइंट आहे आपण जो शिकणार आहोत तो ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशन. आता व्हेन ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशन्स मध्ये काय करणार आहोत तर व्हेन ए बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट और heterogeneous light. Okay, when beam of monochromatic light or heterogeneous light is exposing or passing through a homogeneous solution. आता पहिल्यांदा मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय तर the light having a monochrome. Monochrome means one chroma. One chroma is nothing but a light of one wavelength. एकाच वेव्हलेंथची लाईट इथे आहे त्याला काय म्हणायचं मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, when beam of monochromatic light or heterogeneous light is passing through a absorbing substance. Okay, passing through a absorbing substance.
then the some part of that light is absorbed by substance or absorbed by this solution, homogeneous solution. Some part of light is transmitted and some part of light is reflected by a system. आता हेच इथं इन इक्वेशन आपण दाखवलेलं आहे. सी that I0 is a light, that means incident light. I0 means incident light. IA means absorbed light, the light absorbed by a system. Then IR is a reflected light. IR is a reflected light. IT is a transmitted light. So वरती आपण काय म्हणलं तर when beam of monochromatic or heterogeneous light passing through a homogeneous solution or homogeneous system, then some part of light will be absorbed, some part of light will be reflected and some part of light will be transmitted. Then म्हणजे आपण ते इक्वेशनच्या स्वरूपात कसं लिहू शकतो, जे काही इन्सिडेंट लाईट आहे I0 इज एन इन्सिडेंट रेडिएशन, आलेले रेडिएशन्स आहेत आपण जे सुरुवातीला सोर्स पासून निर्माण केलेले आहेत ते इन्सिडेंट रेडिएशन्स जे आहेत ते इन्सिडेंट रेडिएशन्स इज इक्वल्स टू काय म्हणतो आपण, ते इन्सिडेंट आलेले रेडिएशन काय काय होऊ शकतात, आयदर दे आर रिफ्लेक्ट, ॲब्सॉर्ब और ट्रान्समिट. मग आपण असं लिहू शकतो बरोबर आहे, I0 इज इक्वल्स टू IA, that means absorbed light, IR means reflected light, IT means transmitted light. So we can write in mathematical expression I0 is equals to IA, here I0 is equals to IA plus IR plus IT, that is the equation number 1. But आता when a system is a absorbing system, ओके. आता आपण जो काही स्टडी करणार आहोत तो ॲब्सॉर्बन्सचा करणार आहोत, कारण ज्या वेळेस सिस्टम ॲब्सॉर्ब करेल त्याच वेळेस बरोबर आहे, त्याच वेळेस जे काय आहे त्याच वेळेस पुढचे रिॲक्शन घडणार आहे. जर सिस्टमनं रेडिएशन्स ॲब्सॉर्ब केले तरच ते एक्साइट होणार तर किंवा तरच ते रिॲक्शन मध्ये पार्ट घेणार आहोत आहे. त्यामुळे जो काही रिफ्लेक्टेड पार्ट आहे, दिस पार्ट IR, reflected part is negligible comparing with absorbed part and transmitted part. So we can write expression I0 is equals to IA plus IT. म्हणजे IR जो आहे हा जो पार्ट आहे IR चा, IR is negligible, therefore I0 is equals to IA plus IT, that is equation number 2. आता absorption of light is a म्हणजे इन्सिडेंट लाइट जे आहे काय होते, ॲब्सॉर्ब होते, आयदर ॲब्सॉर्बेड ऑर ट्रान्समिटेड. ओके, सो वी कॅन राइट इन I0 is equal in a way I0 is equals to IA plus IT. Okay, now next lecture we have to study a different law of photochemistry. Okay, different law of photochemistry. आता आपण फर्स्टली लॅम्बर्ट्स लॉ शिकणार आहोत. लॅम्बर्ट्स लॉ नंतर बियर-लॅम्बर्ट्स लॉ जो काय केला आणि फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री, दॅट इज रॉथरफोर्ड लॉ. ओके, रॉथरफोर्ड लॉ आणि आइन्स्टाईन लॉ. ओके, हे चार लॉ जे आहेत फोटोकेमिस्ट्रीचे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, लॅम्बर्ट्स लॉ आणि बियर-लॅम्बर्ट्स लॉ, हे जे लॉ आहेत आपण हे लॉ नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच अँड टेक केअर.